सगळेच कॉमन मॅन म्हणजे डेप्युटी सी एम एकनाथ शिंदे साहब को बर्थडे की बहुत सारी शुभकामना। हेल्दी एंड हेल्दी लाइफ जो समाज के लिए बहुत अच्छा काम कर रहे हैं। दिन में 20 घंटे से ज्यादा घंटे से ज्यादा काम कर रहे हैं। भगवान को दिव्यांग और निरोगी अंगरलेकर मी ठाण्याचा रहिवासी आहे गेली 20 वर्ष आणि MCAच्या बरोबर गेले 7 वर्ष मी वेगवेगळ्या प्रकारे कनेक्टेड आहे। यावर्षी आम्ही मुलांसाठी ही चित्रकला स्पर्धा अरेंज केली आहे ज्याच्यामध्ये 100 मुलांना आणि 100 म्हणताना आता 110-120 मुलांपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये एज ग्रुप अगदी लहान म्हणजे 1 ते 7 पासून 14 वर्षापर्यंत मुलांना आम्ही घेतले आहे। आणि याचं कारण असं आहे ना की आपण बघितलं असेल की पॅन्डेमिकमध्ये कळलं की तुमच्याकडे काहीतरी छंद हवा आणि छंद नसल्यामुळे जी एक मेंटल स्थिती असते लोकांची ती शांत राहण्यासाठी जरुरी असते ती छंदाने जोपासते येते आणि चित्रकला त्याच्यामध्ये एक छंद आहे। मी स्वतः स्कल्प्टर आहे, मी आर्ट स्कूलमध्ये डिग्री होल्डर आहे आणि माझं प्रोफेशनली काम करतो। या कामातलं सांभाळून पण जेव्हा MCAचे प्रेसिडेंट जितूबाई ही कल्पना आली की आपण असं आर्ट्स हे करूया, कॉम्पिटिशन करूया आणि त्यांनी हे सगळं स्पॉन्सर केलं। मी फक्त अरेंज केलं आहे पण याच्यामध्ये आम्ही सब्जेक्ट पण असे दिलेत ना की जनरली मुलांना 1 ते 7 मुलांपर्यंत मुलांना विषयच दिलेले नाही कारण विषय न देणं फार चांगलं कारण त्यांना ते विषयामध्ये अजून अडकतं आणि आपल्याला ते जरुरी नाही आहे। त्यांना एक्सप्रेस करायला भरपूर वाव दिले। नंतर 8 ते 10 मुलांना आम्ही युटेन्सिल्स दिले घरातले कारण बघा ना की आज काय झालं की मुलं किती गोष्टींकडे बारकाईने बघितलं जातं त्यांना माहीत असतं की आपण दूध कशामध्ये पितो आणि जेवतो कशामध्ये किंवा पाण्याचा ग्लास कसा असतो तर ते ॲटोमॅटिकली होत असतात। आज जसे सोशल मीडियामध्ये आणि सगळे ते समजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ॲटोमेशनमध्ये गेलेलो आपण त्यांच्याकडे बघितलं जात नाही। कदाचित मी हा सब्जेक्ट दिल्यामुळं कदाचित लोकांना पातेले काय असतं, बादली काय असते किंवा चमचा काय असतो आणि सूपचा चमचा कसा वेगळा असतो याचं सगळं ऑब्झर्वेशन केलं असेल आणि ते चित्रामध्ये रिफ्लेक्ट। नंतर आम्ही जो 18 ते 14 वर्षापर्यंत मुलांसाठी घेतले त्याच्यामध्ये आम्ही मुद्दाम व्ह्यू फ्रॉम विंडो कारण ही विंडो आहे तुम्हाला जगाशी कनेक्ट करते। तुम्ही आतमध्ये कुठे असा जगात जवळ तुमचा संबंध त्या विंडोमध्ये आहे। त्या विंडोमध्ये तुम्ही काय बघता कदाचित एखाद्याला नदी दिसेल, एखाद्याला खाडी दिसेल किंवा एखाद्याला अगदी भरलेलं झाड पण दिसेल पण किंवा एखाद्याला काही दिसेल ओपन हे दिसेल तर ते कसा एक्सप्रेस करते त्यासाठी आपण विषय ठेवले विषय थोडे युनिक ठेवले आणि एकच विषय ठेवले। त्यामुळे मला वाटते मुलं चांगले एन्जॉय करतील, चांगलं काम करतील। पेरेंट्सनी पण खूप चांगल्या तऱ्हेने रिस्पॉन्ड केलं आहे म्हणजे आम्हाला रेसिस्टन थांबवावं लागलं। सो थँक्यू तुम्ही तुमच्या चॅनलनी आम्हाला रिस्पॉन्ड केला।